राईट. सो आता मॉड्यूल 1 मध्ये आपण एक आउटलाईन बघितली, त्याच्यानंतर मॉड्यूल 2 मध्ये मेन थेरीज बघितल्या, मॉड्यूल 3 मध्ये सायकोसिस, न्यूरोसिस, फ्रस्ट्रेशन अँड डिप्रेशन हा सगळा पार्ट एक एक करून आपण बघितला. आता मॉड्यूल 4 जे आहे इट इज अबाउट पर्सनॅलिटी अँड पर्सनॅलिटी ट्रेट्स, आणि हे आपण योगशास्त्राच्या अनुषंगानं बघतोय. आता जेव्हा व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो, तेव्हा व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की एखादी व्यक्ती कशी दिसते, राहणीमान कसा आहे, किंवा ड्रेसिंग कसं आहे, पेहराव कसा आहे, तेच म्हणजे व्यक्तिमत्व. एखादा हिरो, हिरोईन किंवा नट नटी छोटा-बोटातला माणूस असेल तर म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व नक्कीच चांगलं, असा एक आपला सर्वसामान्य म्हणून समज असतो. हा काही प्रमाणात कदाचित इट मे बी राईट बट नॉट कम्प्लिटली. पर्सनॅलिटी इट इज समथिंग विच इज बियॉन्ड दॅट. पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञांनी म्हणजे जे हे वेस्टर्न सायकोलॉजिस्ट आहेत, मग त्याच्यामध्ये फ्रॉइड, युंग, ॲडलर, ऑलरेडी हे 3 आपण बघितले आहेत इन डिटेल. प्लस एरिक एरिक्सन, अल्पोर्ट, गार्डनर, कॅटल, स्किनर, रॉजर्स, मॅस्लो, हेनरी मरे, आयझॅक, हॉर्नी, बरेचसे हे शास्त्रज्ञ आहेत, हे सायकोलॉजिस्ट आहेत की ज्यांनी मानसिकदृष्ट्या नेमकं व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि त्याची जडणघडण ही कशी होते, तो भाग सगळा आपण बघितला थोडक्यात. आणखीन काय आहे त्याच्यामध्ये, तर आज जे आपण अगदी थोडक्यात डिस्कस करणार आहोत, तर एक एक म्हणजे पर्सनॅलिटीची डेफिनेशन काय आहे, किंवा व्यक्तिमत्व ही संकल्पना, ती व्याख्या म्हणून काय आहे. स्टेट आणि ट्रेट मधला भाग, कॅटल, आयझॅक यांनी ट्रेट बद्दल नेमकं काय काय सांगितलंय आणि गुणवैशिष्ट्य कोणती, आणि ट्रेटच्या संबंधितच पंचघटक सिद्धांत ज्याला म्हणतात किंवा 5 फॅक्टर ट्रेट थेअरी, तो भाग काय आहे, आणि जर हे एकत्रितरित्या आपण अभ्यासू शकलो तर नेमकं काय, ते आज आणि उद्या आपण बघणार आहोत. एक मिनिट. आता पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय, तर अल्पोर्ट यांनी जी व्याख्या एक पर्टिक्युलर डेफिनेशन एक्सप्लेन केला आहे, ते म्हणजे पर्सनॅलिटी इज द डायनामिक ऑर्गनायझेशन within the individual of those psychophysical system. So personality it is like मनोशारीरिक अशी संस्था, फक्त मानसिकतेचा भाग आहे, फक्त शारीरिक आहे असं नाही, तर दोघांचेही एकत्रित पार्ट येतो तिथे. सायकोफिजिकल सिस्टीम की जिथे विच डिटर्मिन्स हिज कॅरेक्टरिस्टिक्स, बिहेवियर अँड इवन थॉट, म्हणजे गुणवैशिष्ट्य येतात, वर्तन येतं आणि अगदी विचार सुद्धा. आजूबाजूच्या वातावरणाशी आपण काय आणि कसं जुळवून घेतो, आपले नातेसंबंध आपण कसे जोपासतो, सांभाळतो, आपले विचार, आपल्या भावना, आपलं वर्तन व्यक्त कसं करतो आणि त्याला एक प्रकारचं नियमन कसं करतो. रेग्युलेशन, कंट्रोल करणं म्हणजे नियंत्रित करणं. आपण आपल्या विचारांना, आपण आपल्या स्वभावाच्या वैशिष्ट्यांना, आपल्या वर्तनाला कशी दिशा देतो आणि कोणत्या घटकांमुळे आपले विचार, आपले भावना हे सगळे ठरत जातात, घडत जातात, ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. आणि कॅटल यांनी जो ट्रेट फॅक्टर सांगितलं किंवा ट्रेट थेरी जी सांगितली, त्याच्यावरून असं सांगितलं की व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर एखाद्या परिस्थितीमध्ये व्यक्ती काय वागेल ह्याविषयीचं पूर्वकथन, एक प्रकारचं भाष्य करणं, ते म्हणजे व्यक्तिमत्व. एखाद्या परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती काय वागेल, ती कशी वागेल, ती तिचे विचार म्हणजे कसे व्यक्त करू शकेल. 4 लोकांसमोर बोलायचं म्हटलं की ही व्यक्ती घाबरून जाईल. 40 लोकांसमोर बोलायचं म्हटलं की ही व्यक्ती खूपच घाबरून जाईल. फक्त काही वाचन करायचं असेल तर ही व्यक्ती सहजपणे असं करू शकेल. काहीतरी आपण व्यक्त करतोय, एक अंदाज, एक प्रकारचं पूर्वकथन करतोय की एखादी व्यक्ती कोणकोणत्या परिस्थितीमध्ये कसं कसं वागू शकेल.
ते म्हणजे झालं व्यक्तिमत्व अकॉर्डिंग टू आर बी कॅटल किंवा रेमंड कॅटल. आता ट्रेट फॅक्टर म्हणजे नेमकं काय, तर ट्रेट ह्याला गुणवैशिष्ट्य असं म्हणतात. व्यक्तिमत्वामधला महत्वाचा घटक म्हणजे ट्रेट. ट्रेट म्हणजेच पूर्ण व्यक्तिमत्व असं नाही. वेगवेगळे घटक, वेगवेगळे ट्रेट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक व्यक्तिमत्व हे घडत जातं. इंग्लिशमध्ये आणखीन दोन म्हणजे एक कन्सेप्ट अशी स्टेट आणि दुसरी म्हणजे ट्रेट. STATE स्टेट म्हणजे काय, तर आपला आत्ताचा सध्याचा स्वभाव. उदाहरणार्थ मागचे 8-15 दिवस झाले. एक मिनिट. उदाहरणार्थ मागचे 8-15 दिवस झाले रिसर्च वरती आपण काहीतरी काम करतोय. आपण कोविड बद्दल काहीतरी काम करतोय किंवा काहीतरी आपण सारख्या त्या न्यूज बघतोय, ऐकतोय वगैरे काय काय. त्याच्यामुळे आपण अस्वस्थ झालेलो आहोत किंवा त्याच्यामुळे आपली चलबिचल होतीये. पण असा आपला स्वभाव नाहीये. नेहमी आपण इतके अस्वस्थ किंवा नेहमी आपण इतके फ्रस्ट्रेट नसतो. हे तात्पुरते फ्रस्ट्रेट आहोत. ते झालं म्हणजे स्टेट, सध्याचा स्वभाव. आणि ट्रेट म्हणजे आपला मूळ स्वभाव, स्थायी भाव असं पण म्हणू शकतो आपण. म्हणजे एरवी आपण शांत असतो, पण आता थोडेसे विचलित आहोत किंवा काही जणांचं उलटं असतं. एरवी ते खूप चंचल असतात किंवा अस्वस्थ असतात, पण आता सध्या एक 8-15 दिवस झाले झोप चांगली लागतेय किंवा काहीतरी त्यांच्या मनासारखं होतंय, अपेक्षित होतंय आणि म्हणून ते जरा शांत आहेत किंवा स्वस्थ आहेत. तसे वेगवेगळे स्वभाव असतात. आता व्यक्तिमत्व आणि ती ट्रेट संकल्पना ही समजून घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात, पण हे 6 महत्वाचे असे घटक की ज्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. आनुवंशिकता आणि वातावरण आहे. आपलं कौटुंबिक वातावरण, आपले पालक, पालकांचा स्वभाव, आपले आणि त्यांचे असणारे संबंध, ह्या सगळ्यातून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व हे घडत जातं. इव्हन स्कूल एन्व्हायरमेंट अँड टीचर्स. Our education matters a lot. Our teachers, to whom we follow, to whom we admire a lot. शाळेतले शिक्षक आहे किंवा कॉलेजमधले शिक्षक आहेत, ते आपल्याशी कसे संवाद साधतात, त्यांची एखादी शैली आपल्याला आवडते आणि ती आपण अ, अनुकरण करतो तिचं. आपली संगत अत्यंत महत्वाची आहे. संगतीतून सुद्धा आपले ट्रेट्स म्हणजे स्वभाव घडत जातात. विशेषतः टीन मध्ये हे फार महत्वाचं आहे. सांस्कृतिक असं वातावरण, इथे रिलिजन शब्द नाहीये, सांस्कृतिक वातावरण. आणि सध्याच्या काळात अत्यंत महत्वाचं म्हणजे मीडिया. अगदी थोडक्यात हे 6 फॅक्टर बघूया आपण. जेव्हा आपण अनुवंशिकता असं म्हणतो, मग तेव्हा जीन्सचा भाग आलाच. आई-वडिलांकडून जे जीन्स येतात, आई-वडील, आजी-आजोबा, असे पण काही जीन्स किंवा असा पण भाग असतो, की ते आत्या, मामा, काकू त्यांच्यामधली जी गुणवैशिष्ट्ये आहेत, तीच गुणवैशिष्ट्ये आपल्यामध्ये दिसतात. ती शारीरिक असतील किंवा मानसिकही असतील. रंग, उंची किंवा केसांची ठेवण असेल किंवा बोलण्याची पद्धत असेल, स्किन टोन असेल, हे अनुवंशिकतेनं आलेलं आहे आणि त्याच्यातून सुद्धा व्यक्तिमत्व घडत जातं आपलं. हे जुळ्यांच्या बाबतीत पण आहे. आणि पुन्हा दुसरा एक अत्यंत महत्वाचा भाग, केवळ आणि केवळ अनुवंशिकताच असं नाही. नॉट ओन्ली आवर जीन्स मॅटर्स अ लॉट ऑर डिटर्मिन्स एव्हरीथिंग. पण अनुवंशिकता आहे हा एक भाग, त्याच्याच सोबत नाण्याची दुसरी बाजू म्हणजे वातावरण कसं आहे. हुशार आई वडिलांच्या पोटी हुशार मुलगा जन्माला आला, पण जर का वातावरण तसं सपोर्टेड नसेल, त्या हुशारीचा तिथे उपयोग नाही करता येणार. ती कौशल्य तिथे विकसित नाही होणार. आणि दुसरं उदाहरण असं, सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला मुलगा, पण त्याला जर का चांगलं वातावरण मिळालं, तर त्याच्या कौशल्यांना तिथे विकास मिळतो, चालना मिळते तिथे. द स्किल्स गेट
some kind of exposure to develop. म्हणून दोनही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. अनुवंशिकता आणि वातावरण ह्याच्यातून आपला स्वभाव घडत जातो, आपली गुणवैशिष्ट्य ही ठरत जातात. हो, गुणधर्म पण म्हणता येतील ट्रेड्सला. करेक्ट. गुणधर्म किंवा गुण वैशिष्ट्य असं. करेक्ट. दुसरं एक अत्यंत असं महत्वाचं उदाहरण म्हणजे second most important factor which affects and even shape our personality is our family. Family, it is the first institute for the child which is a true representation of society. समाजामध्ये लोकांशी कसं वागायचं आणि कसं बोलायचं हे मूल कुठून शिकणार? अर्थातच घरातून. लोकांशी नम्रतेनं बोलावं, मोठ्या माणसांचा आदर करावा, मोठ्या माणसांना नमस्कार करावा. हा स्वभाव कधी घडत जातो? जेव्हा लहानपणापासून तशा सवयी लावल्या जातात, तेव्हा तो ट्रेट ॲज अ स्वभाव म्हणून होतो. खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं, चांगलं वागायचं, एकमेकांना मदत करायची, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लहानपणापासून शिकवल्या जातात आणि तो मूल सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करतो. एक सोपं तत्व अल्पोट आणि अल्पोटनेच सांगितलं की जेव्हा एखादी कृती सातत्यानं आपण करतो तेव्हा तिची सवय होते. ऍक्शन इट बिकम्स हॅबिट. रिपिटेशन ऑफ ऍक्शन टर्न्स इनटू हॅबिट अँड रिपिटेशन ऑफ हॅबिट्स इट टर्न्स इनटू ट्रेट. गुणधर्म कधी होणार? जेव्हा एखादी कृती आपण एकदा केली, पुन्हा केली, पुन्हा केली, पुन्हा केली, आता तीच गोष्ट करण्याची सवय झाली. आणि जेव्हा ही सवय पक्की होते, घट्ट होते, कायमस्वरूपी होते, तेव्हा तो गुणधर्म होतो. सर ते परत सांगा रिपिटेशन. सांगतो. स्वच्छतेचा हा गुणधर्म कधी आणि कसा विकसित झाला? तर सुरुवातीला एक ऍक्शन केली, एक कृती केली. उदाहरणार्थ घर आवरलं असेल किंवा केर काढला असेल, आवरलं असेल, काही आणखी. त्या कृतीला तिथे प्रोत्साहन मिळालंय, त्या कृतीचं काहीतरी कौतुक झालेलं आहे आणि म्हणून तीच कृती अजून करावी हा भाग तिथे आला. रिपिटेशन ऑफ ऍक्शन इट बिकम्स हॅबिट. आता त्या मुलाला घर आवरण्याची, आपलं स्वतःचं तसं कपाट आवरण्याची सवय लागलेली आहे. आठवड्यातून एकदा तो स्वतःहून आपलं कपाट आवरतो. जेव्हा ही सवय आणखीन घट्ट होते किंवा दृढ होते, तेव्हा हळूहळू हळूहळू तो गुणधर्म झाला, स्वच्छतेचा गुणधर्म. हे सगळं बेसिक रॉ ट्रेनिंग जे आहे, कच्चा माल जो आपला सगळा तयार होतो, जो आवश्यक असतो, तो सगळा घरापासूनच. ते संस्कार, त्या सवयी, ते सगळे गुणधर्म हे घरातूनच. ट्रेडच्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाचा भाग, मुंबईच्या काही हॉस्पिटल्सनी 8वी 9वी 10वीच्या मुलांना जी एक्झामची अँझायटी असते किंवा स्ट्रेस असतो, त्याच्यावरती थोडं संशोधन केलं. संशोधनातून असा भाग समोर आला की एकत्र अशा कुटुंब पद्धतीमधली मुलांना एक्झामचा स्ट्रेस होता नाही असं नाही, पण जी मुलं केवळ आई वडील आणि ते मूल अशा हे विभक्त कुटुंबामध्ये किंवा न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहे, त्या मुलांना जास्त ताण होता परीक्षेचा, असं लक्षात आलं. आणि हा सर्वे जवळजवळ 7-8 हजार मुलांचा केलेला आहे. अर्थात हे केवळ तो एक मुद्दा समजून घेण्यासाठी म्हणून आपण असं जनरलाइज नाही करू शकत की सगळ्याच न्यूक्लिअर फॅमिलीज मधल्या मुलांना तो स्ट्रेस असतोच असं. पण मूळ मुद्दा व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं असा की जेव्हा चर्चा करायला, बोलायला, संवाद साधायला कोणीतरी समोर आहे, तेव्हा तो मानसिक ताण हा हलका होतो. म्हणून कुटुंब पद्धती, कुटुंबातले संस्कार
त्या सगळ्या एकूण हे चालीरीतींचा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा खूप जवळचा संबंध आहे. पालकांची पद्धतही अत्यंत महत्वाची आहे. असे पण काही पालक असतात की ते त्यांच्या मुलांना सहकार्य करत असतात, एक प्रकारे मदत करतात, सहजतेनं संवाद साधतात. एकीकडे आदराचंही नातं असतं, एकीकडे मित्रत्वाचंही नातं असतं. हे सपोर्टिव्ह पॅरेंट्स झाले. आणि काही पॅरेंट्स असे की ते काय मुलगा शिकतोय किंवा नाही शिकत आहे, काय त्याला येतंय किंवा नाही येतंय, तो चुकलाय का बरोबर आहे, तो वेळ पाळतोय का नाही पाळतोय, कुठल्याच गोष्टींकडे काहीच त्यांचं लक्ष नाही. तर असं जर का पालकत्व असेल तर त्या मुलाचं व्यक्तिमत्व आणखीन वेगळ्याच पद्धतीनं होणार. आपण काल युंगच्या सिद्धांतामध्ये हा भाग बघितला होता, दॅट हाऊ पॅरेंट्स अँड चिल्ड्रन अँड देअर पर्सनॅलिटी इट इज इंटरलिंक. एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? आवाज सगळ्यांना येतोय? निंबाळकर मॅडम म्हणतात की आवाज ब्रेक होतोय. येतोय सर, येतोय, येतोय आवाज. येतोय आवाज. ओके 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 येस येस. तिसरा अत्यंत एक महत्वाचा भाग असा, एक मिनिट, बद्दल नाही म्हटलं तुम्ही मागच्या स्लाइड मध्ये हा टाइप्स ऑफ सपोर्ट, पॅरेंटिंग, हो सांगितलं ना, सपोर्टिव्ह, सपोर्टिव्ह आणि अनसपोर्टिव्ह एवढंच आहे का त्यात? अनसपोर्टिव्ह, ओके हे पण ना, हो हो हे पण आहेत. आणि आणखीन 4 आहेत, अथॉरिटेरियन, अथॉरिटेटिव्ह, परमिसिव्ह आणि अनइन्व्हॉल्ड. हे 4 बद्दल सखोलपणे सांगतो मी पुन्हा एकदा, नक्की सांगतो. ओके सर, बरं ठीक आहे. हो. तिसरा एक महत्वाचा भाग, घटक, शालेय वातावरण आणि शिक्षक. काय शिकतोय, कसं शिकतोय, कोणाकडून शिकतोय, ह्याच्यातून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व आणि आपले हे गुणधर्म हे ठरत असतात. हळूहळू वय वाढतं आणि ते मूल शिक्षकांचं निरीक्षण करत असतं. आपले टीचर, आपले शिक्षक संवाद कसे साधतायत किंवा त्यांची बोलण्याची शैली कशी आहे, ते त्यांच्या भावना कशा व्यक्त करतात. असे पण काही टीचर्स असतात की एक दिवस जरी होमवर्क नाही केला तरी इतकं रागराग करतात. हळूहळू एखादं मूल हीच गोष्ट उचलू शकतं की जेव्हा आपल्या मनासारखं कोणी वागत नाही तेव्हा रागराग कसा करायचा. त्याला म्हणतात अनइंटेन्शनल टीचिंग. इंटेन्शनल टीचिंग म्हणजे काय, जे आपण आता करतोय ते, की ठरवून शिकतोय, शिकवलं जात आहे, हे इंटेन्शनल झालं. अनइंटेन्शनल म्हणजे न ठरवता सुद्धा. आणि म्हणून ही आपली एक प्रकारे सामाजिक अशी जबाबदारी आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करताना त्या कशा पद्धतीनं व्यक्त कराव्या. ज्या भावना व्यक्त करतोय किंवा एकूण जी काही शिक्षा जर एखाद्या मुलाला देत असू, ती का बरं देतो हे संवाद आपण साधतोय का तिथे, तर त्या मुलाला तो भाग समजतो की ही शिक्षा मला का बरं दिली आणि माझं काय चुकलं, मी चूक काय सुधारायला हवी, तो भाग. दुसरा एक अत्यंत असा महत्वाचा भाग, शाळेच्या आजूबाजूच्या वातावरणाचा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावरती असा परिणाम होतो. आणि म्हणून शाळेत एक नियम असा आहे की शाळेच्या साधारण 100 मीटरच्या परिघामध्ये कुठलीही पानटपरी असू नये, कारण त्याचाही परिणाम त्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरती होऊ शकतो. एखादं व्यसन लागणं असेल किंवा काही आणखी. खूप खूप महत्वाचं, अगदी क्रुशियल फॅक्टर किंवा नाजूक एक भाग आपल्या व्यक्तिमत्वात मधला, तो म्हणजे आपली संगत. इंग्लिश मधली ही म्हण आहे की टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल युअर फ्युचर, की जशी संगत मग तसं आपलं वर्तन. आपली मूल्य असतील, आपले स्वभाव असतील, इतकंच नाही तर ती फेजच अशी असते की सगळेजण जर का आर्ट्स घेतात तर मी सुद्धा आर्ट्सच घेतो. इतर 4 जण इंजिनिअरिंग करतात आणि म्हणून मी सुद्धा तेच करतो. आणि मग 2 वर्षानंतर जाणवतं की अरे, इंजिनिअरिंग तर मला काही समजतच नाही, सगळं डोक्यावरून जात आहे. स्वभाव तसा बदलत जातो. सांस्कृतिक असं वातावरणातून
त्या वातावरणातल्या ज्या अशा पद्धती आहेत किंवा चालीरीती आहेत, त्याही सगळ्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती आणि आपल्या गुणधर्मांवरती होत असतो. हरिओम सर. सर तुम्ही तो 4th पॉइंट स्किप केला का, पियर प्रेशर? सर ती मागाची स्लाइड परत दाखवा ना, मित्रांवाली. एक मिनिट. 4 पॉइंटच हा आहे. नाही 4th तुमच्या त्या 6 मध्ये आहे. 3rd स्कूल एन्व्हायरमेंट आहे, 4th पियर प्रेशर आणि 5वा कल्चर आहे. तर बहुतेक पियर प्रेशर स्किप झाला होता. हे आहे समोर, हे दिसतंय सगळ्यांना? हा, स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर, तेच सांगत होते ना सर आता तुम्हाला हो, सगळ्यांना एक्झॅक्टली. आपल्याला. आता हेच डिस्कस केलं मी. हा की आपले मित्र जर आर्ट्स घेत असतील तर मग आपल्यालाही तीच घेण्याची अच्छा. इच्छा आय होते. थॉट हा, अंडर स्कूलच्या हा. ह्याच्यात आला तो. ओके. हा, तर त्याच्या मागचा स्लाइड राहिला ना, उजव्या शाळेत- कोपऱ्यात पहा शाळेतील स्क्रीनच्या वातावरण- पियर प्रेशर लिहिलेलं. शाळेतील वातावरण आणि शिक्षक राहिला ना. नाही झालं ते. तो पण secure झाला. झालाय तो पॉइंट. त्यांनी ओके. सांगितलं ना की शिक्षक जर रागारागाने शिकवत असतील किंवा एखादी छोटीशी पनिशमेंट करत असतील तर मुलगाही तेच शिकतो की आपल्या मनासारखं जर झालं नाही तर आपण पण तसाच राग करायचा. ती मागची आता दाखवली तिथे. हो. ही झाली. सखोल डिस्कस केली आपण ती. एक मिनिट हा. सर. हो. तर हा एक भाग, एक कल्चर बद्दल आपण डिस्कस केलं तसं. आणि हे म्हणजे माध्यम. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, इंटरनेटवाला सुद्धा एक भाग आहे. एकीकडे असा पण उपयोग आहे की इंटरनेटमुळे आपल्याला शिकायलाही मिळतं. वेगवेगळी पुस्तकं सहजपणे आपण डाउनलोड करू शकतो फ्रीमध्ये. अगदी व्हिडिओ सुद्धा येतात त्याच्यामध्ये. कौशल्य, सवयी, छंद हे सगळं आपल्याला इंटरनेटमधून सहजतेनं शिकायला मिळतं आणि त्या अनुषंगानं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. एखादा कौशल्य आपल्याकडे आहे आणि ते 4 लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं असेल, इंटरनेट एक माध्यम आहे आणि खूप चांगलं आहे. त्याच्याच सोबत अशाही काही घटना आहेत, असेही बरेचसे असे प्रसंग आहेत की जिथे इंटरनेटचं ऍडिक्शन झालेलं आहे. आणि मागच्या वेळेस मॉड्यूल 3 मध्ये सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बद्दल चर्चा करताना आपण म्हटलं होतं की व्हॉट्सअप ऍडिक्शन, सेल्फी ऍडिक्शन, गेमिंग ऍडिक्शन ही व्यसन. ऍडिक्शन म्हणजे मुळात नेमकं काय की म्हणजे गरजेपेक्षा किंवा प्रमाणापेक्षा जास्त वापर, ते म्हणजे ऍडिक्शन. मग कोणत्या साइट्स आपण बघतो, किती वेळ बघतो, हा सगळा भाग इंटरनेट आणि पर्सनॅलिटी मध्ये येतो. आपले गुणवैशिष्ट्य त्या पद्धतीनं हे विकसित होत असतात. चांगले किंवा वाईट हा भाग नंतरचा. एक आहे की सायकोलॉजीमध्ये किंवा पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा चांगलं वाईट असं लेबल नाहीये किंवा सायन्स एकाच पद्धतीनं काम करतं असं नाही. सायन्स हे सायन्सचं काम करतं, शास्त्र म्हणून. चांगल्या गोष्टी इंटरनेटवरती बघण्याची सवय जर लावली आपण, तर आपलं व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं घडत जाईल. चुकीच्या अयोग्य सवयी जर आपण सारखं बघत गेलो, आपल्यामध्ये ते गुणधर्म हे विकसित होतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे अगदी थोडक्यात एक भाग सांगतो. हे बातमी मध्यंतरी पेपरला आली होती, साधारण 7-8 वर्ष झाली आता त्याला. एक मुलगा असा होता, तो 9वी मध्ये होता तेव्हा. दिवसातले जवळजवळ 14 तास इंटरनेटवरती घालवत होता. आणि आई वडिलांनी जर का इंटरनेट किंवा हे कॉम्प्युटर वगैरे बंद करायचं म्हटलं तर आई वडिलांवरती सुद्धा चिडचिड करायचा तो. शाळेत जात नव्हता, अभ्यास नाही, काय नाही. इंटरनेटवरती तो काय बघायचा हे आई वडिलांना सुद्धा समजत नव्हतं, कारण की स्वतःची खोली तो बंद करून घ्यायचा. केवळ जेवण असेल आणि ज्याला प्रातर्विधी मराठीत पण म्हणू अगदी शुद्ध भाषेत, तेवढ्यासाठीच काय तो त्या रूमच्या बाहेर यायचा. बाकी ती त्याची खोली आणि तो त्याचा कॉम्प्युटर
ते इंटरनेट तेवढंच. 14 तास तुम्ही जेव्हा 6 महिने 8 महिने इंटरनेटवरती बघतायत आणि ते 8वी-9वीच्या वयामध्ये, तेव्हा कल्पना येऊ शकते की कशा पद्धतीचं ते एक व्यसन हे होतं. तर म्हणून अशा वेगवेगळ्या माध्यमातून 6 ते 7 अशा घटकांमधून आपल्या व्यक्तिमत्वाची ही जडणघडण होते. आपले स्वभाव या 6 मार्गांनी ठरत जातात किंवा विकसित होत असतात सारखे. व्यक्तिमत्व असं आहे की जे आपण बदलू शकतो. शक्यता आहे. अर्थात तिथे आपल्याला स्वतःहून स्वतःवरती काम करणं आवश्यक आहे. एक गमतीत किंवा आपण बोलीभाषेत असं म्हणतो की स्वभावाला औषध नाही. मानसशास्त्र असं म्हणतं की निदान स्वतःच्या स्वभावाला तरी औषध नक्की आहे. इतरांच्या स्वभावाचा भाग वेगळा. आपल्याला जर आपलं समजतंय की काय चुकतंय, तर ती चूक सुधारण्यासाठी सातत्याचे प्रयत्न आहेत. आपण कधीतरी त्याच्यामध्ये चुकणार किंवा 2 पावलं मागे येणार वगैरे असं हे होऊ शकतं बिकॉज इट इज अ प्रोसेस. एवढी 10, 20 किंवा 15 20-25 अशा वर्षांची सवय बदलणं सोपी गोष्ट नाही. पण बदलू शकते इतकं मात्र नक्की. तर ह्याच्यातून ती ट्रेट ही संकल्पना आली आणि आता ट्रेट संकल्पना येण्याची आणखीन एक छोटीशी गोष्ट पण आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. अल्पोर्ट, कॅटल आणि अन्य जे कोणी बाकीचे सायकोलॉजिस्ट होते, साधारण 1935 पासून ते ह्या संकल्पनेवरती असं काम करत होते की आपल्याला व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा आहे, पण तो कसा करणार? नेमकं व्यक्तिमत्व म्हणजे काय? आणि मग त्याचं मोजमाप कसं करायचं? संशोधन कसं करायचं? सुरुवातीला त्यांनी काय केलं, ऑक्सफर्डची डिक्शनरी हातात घेतली आणि ज्या ज्या शब्दांमधून व्यक्तिमत्व व्यक्त होत असेल असे शब्द हे त्यांनी गोळा केले. ॲट दॅट टाइम दे हॅव कलेक्टेड 75,000 वर्ड्स विच डिस्क्राईब आवर पर्सनॅलिटी. 75,000 शब्द त्या ऑक्सफर्डच्या अशा डिक्शनरीमधून त्यांनी गोळा केले. शहाणा, बोलका, शांत, काय आणखीन गप्पिष्ठ, विचारी, अविचारी, अभ्यासू, कुशल, सौम्य, मनमिळाऊ, मेहनती, आळशी, प्रचंड शब्द मिळाले. आता हा दुसरा प्रश्न आला की हे 75,000 शब्दांचा अभ्यास कसा करायचा? अशी काय प्रश्नावली तयार करायची की आपल्याला जेणेकरून हे 75,000 शब्द मिळतील? हे शक्यच नाही. हे फिजेबल नाही, ते पॉसिबल नाही, असं सगळं. म्हणून मग त्यांनी हळूहळू काय केलं की मग त्यांनी वर्गवारी करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ हुशार हा मुख्य गुणधर्म झाला. हुशार या गुणधर्मामध्येच अभ्यासू आला किंवा प्रसंगावधान ज्याच्यामध्ये आहे, द प्रेझन्स ऑफ माइंड, स्किल्ड, कौशल्य आहे ज्याच्यामध्ये तो, किंवा आपल्या विचारांनी परिपक्व आहे किंवा मॅच्युरिटी, असे हळूहळू शब्द त्यांनी एकत्र केले आणि मग त्यांचा एक गट तयार केला. हे थोडं सोपं होत गेलं. एक प्रकारे त्यांनी ही चाळणी लावली. 75,000 वरून मग आता हळूहळू जवळजवळ निम्म करत ते 35,000 आले. पण हे 35,000 शब्द शोधणं, अभ्यासणं हे पण एक पुन्हा आव्हानच. मग अजून त्यांनी हीच प्रोसेस आणखीन थोडी स्ट्रिक्ट अशी केली की आणखीन आपल्याला वर्गवारी काय करता येईल. बहिर्मुखी, एकच शब्द, मग त्याच्यातून बरंच व्यक्त होतं. हिंडायला आवडतंय, फिरायला आवडतंय, एके ठिकाणी बसून खूप काळ वाचन करण्यापेक्षा इकडे फिर तिकडे फिर. मग अजून काय येतं, अच्छा खाण्यापिण्यातल्या सवयी सुद्धा वेगवेगळ्या पाहिजे, नाविन्य पाहिजे. मग ते हळूहळू हे 35,000 वरून अजून मग ते 17,000 वरती आले, मग 5,000 वरती, मग 700 वरती, असं करत 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 16 घटकांवरती आले आणि हे कॅटल काका दमले, थकले. ते म्हणाले की बस,
याच्या पुढे ते आणखीन चालणी लावलं, मला काही शक्य नाही. आणि मग त्यांनी 16 PF 16 व्यक्तिमत्व घटक चाचणी ही विकसित केली. पर्सनॅलिटी फॅक्टर्स म्हणजेच ते ट्रेट्स. जो मूळ आपल्या सिलेबस मधला एक थॉट आहे, पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे नेमकं काय. तर त्यांनी काय सांगितलं, गुणधर्म असतात आपल्या सगळ्यांमध्ये, पण कोणकोणते? सगळ्यात पहिले म्हणजे कॉमन ट्रेट, सर्वसामान्य गुणधर्म जे आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. थोड्याफार प्रमाणात का होईना, पण आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. एक विद्यार्थी म्हणून आपण सगळे अभ्यासू आहोत. काही जण जास्त, काही जण कमी, काही जण मध्यम, पण अभ्यासू मात्र आहोत. अभ्यासू हा झाला गुणधर्म. माणुसकीचा गुणधर्म सगळ्यांमध्ये आहे, काही जणांमध्ये जास्त, काही जणांमध्ये कमी. संवेदनशीलता काही जणांमध्ये जास्त, मध्यम, कमी. व्यक्तिपरत्वे हे वेगवेगळं पण आहे इतकं मात्र नक्की. दुसरा जो गट आहे तो म्हणजे युनिक ट्रेट्स. युनिक जे सगळ्यांमध्ये नाही पण ठराविक व्यक्तींमध्ये. सगळ्यांनाच क्रिकेट आवडतं असं नाही, सगळ्यांनाच ते शेअर मार्केटवाले न्यूज बघणं दिवस दिवस ते आवडतं असं नाही, पण काही जण असे असतात की एवढं आवडीनं चवीनं बघतात ते शेअर मार्केटच्या न्यूज. इतरांना प्रश्न हा पडतो की आहे काय ह्याच्यामध्ये बघण्यासारखं. हे समजून घेणं का बरं महत्वाचं? एक गमतीचा भाग असा की आता नवरा बायको आहे, नवऱ्याला शेअर्सच्या न्यूज बघणं खूप आवडतं आणि मिसेस ज्या आहेत त्यांना मात्र सिरियल्स बघणं खूप आवडतं. टीव्ही एकच आहे, आली पंचायत. म्हणजे ते जसं पूर्वीच्या काळी पत्रिका बघून सांगायचंय किंवा ठरवायचंय की स्वभाव जुळेल का नाही जुळणार, तसं हे सायकोलॉजी पण आहे. हे ट्रेट्स अभ्यासले जाऊ शकतात, हे ट्रेट्स तपासले जाऊ शकतात आणि ते होतात. त्या चाचण्या पण आहे. एक चाचणी जी आहे 60 वाक्यांची, एक चाचणी आहे 240 वाक्यांची. 60 वाक्यांची चाचणी आज मी पाठवतो तुम्हाला, ती गुगल फॉर्म मधली. डिप्रेशनची पाठवली होती मागच्या आठवड्यात, मिळाली असेल तुम्हाला सगळ्यांना. हो सर, ती भरून पण पाठवली. हो हो हो, बरोबर बरोबर. मी सांगतो त्याच्याबद्दल तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये डिटेलमध्ये. सो असे हे युनिक ट्रेट्स जे ठराविक लोकांमध्ये असतात, सगळ्यांमध्ये असतात असं नाही. तिसरं एक वेगळं वर्गीकरण जे कॅटली यांनी केलं ते म्हणजे अबिलिटी, क्षमता. इंजिनियर लोकांमध्ये ती क्षमता असते. ते कसं वेल्डिंग करायचं, फिट कसं करायचं किंवा डिझाईन कसं करायचं, मग कुठला नटबोल्ट कुठे आणि काय कसं. इलेक्ट्रिक इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर किंवा काही जण असतात त्यांच्यामध्ये ते कौशल्य असतं की ते कम्प्युटर इंजिनियर असतात. ते रॅम कुठे, हे प्रोसेसर कुठे आहे किंवा मदरबोर्ड कुठे वगैरे वगैरे, ते कौशल्य त्यांच्याकडे. 10-15 मिनिटात ते सगळं बरोबर फिट वगैरे करतात सगळं. काही जण असे असतात की त्यांना ते आकडेमोडीचं कौशल्य असतं. ऍडिशन, डिलिशन, इव्हन मल्टिप्लिकेशन, ते टॅक्स बिक्सचे ते सगळे कॅल्क्युलेशन पटापट 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 सगळं करतात. अबिलिटी येते. काही जण असे असतात की त्यांना स्वयंपाकघरातलं कौशल्य असतं, कसं काय करायचं पटापट सुचतं, इतरांना सुचत नाही. ते एखादा पदार्थ काहीतरी थोडासा मागे पुढे झाला, उरलेल्या पदार्थाचं ते काय करायचं हे त्या गृहिणींना समजतं, सुचतं. ते अबिलिटी आहे त्यांच्यामध्ये. त्या फील्डमध्ये जे आपण काम करतो तिथे अगदी कुशलतेनं ती कामं कशी करायची ते झालं कौशल्य, अबिलिटी ट्रेट्स.
हे थोडं लाईट लाईट आहे ना, जाऊ दे तसे भेटले तसे. थांबा हा, हे कौशल्य वेगळं. डार्क नाही माझ्याकडे डार्कच लाईट नाही. टेम्परामेंट ट्रेट्स. टेम्परामेंट म्हणजे काय? सर्वसाधारण भावनिक पद्धत, आपली भावना व्यक्त करण्याची टेम्परामेंट. काही जणांचा स्वभावच असा असतो, थोडस जरी काही झालं लगेच चिडचिड करतात. टेम्परामेंट, शॉर्ट टेम्पर्ड अशी एक कन्सेप्ट आहे इंग्लिशमध्ये. नाकावरती राग असतो तो. थोडस विरोधामध्ये फक्त मत मांडा की ते चिडलेच. आणि दुसरे काही असतात की ते इतके शांत असतात की शेवटी आपल्याला त्यांना सांगावं लागतं की अरे बाबा रे, आता तरी तू चिड, थोडा राग व्यक्त कर. टेम्परामेंट ट्रेट. महाभारतामध्ये युधिष्ठिर, रागच येत नाही कधी, काहीही होऊ दे, जग इकडचं तिकडे होऊ दे, टेम्परामेंट असं की नाही, एकदम शांत. आणि दुसरा चुलत भाऊ असा, थोडस काही झालं की लगेच राग. पाचवा गट जो सांगितला कॅटल यांनी, डायनामिक ट्रेट. हरिओम सर, हरिओम. ह्याला स्वभावाचं म्हणजे बिहेवियरल टोन म्हणजे ह्याला मराठी ट्रान्सलेट काय सांगता येईल? उद्या मी नक्की सांगतो यांची नावं, ती ट्रान्सलेट करून उद्या नक्की सांगतो. ही ही टेक्निकल नावं आहेत, अगदी मान्य, पण मी रेफर नाही, करून नक्की सांगतो. मी प्रयत्न केला पण मला सुचत नाही, एवढं लवकर डोकं चालत नाही माझं. हो 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 हो, हरकत नाही हरकत नाही, मी बघून नक्की सांगतो ते. चालेल. हो हो. डायनामिक ट्रेट. डायनामिक म्हणजे असे स्वभाव की काहीही झालं तरी ती आतली अंतर्गत अशी जी काही प्रेरणा असते, ती प्रेरणा त्या व्यक्तीला काम केल्याशिवाय स्वस्थ बसूच देत नाही. अशी आंतरिक एक ऊर्जा, आंतरिक असा मूळ स्वभाव की ते ठरवले म्हणजे ते करायचं, त्याच्याशिवाय स्वस्थ बसायचंच नाही. मग काहीही असेल, रात्री 12 वाजता सुद्धा ते घर पुसतील, हा पण ड्रायव्हिंग फोर्स असू शकतो. किंवा काही वेळेस इतकं की अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा करिअरच्या बाबतीत असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टींच्या बाबतीत. असा स्वभाव की जो स्वभाव आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेण्यासाठी आतून ढकलत असतो. तो आपली जी आवड आहे तीच आपण जोपासायची, आपले जे उद्दिष्ट आहे तेच आपण करायचं, त्याच्याशिवाय स्वस्थ न बसणं. असे पण स्वभाव हे काही जणांमध्ये असतात. अर्थात मग ते ज्याला आपण कॅटेगरीज म्हणू, ते मात्र पूर्ण वेगवेगळं येऊ शकेल त्याच्यामध्ये. 6वं म्हणजे सरफेस ट्रेट्स. अगदी नावातच आहे, हे वरवर असतं. म्हणजे असं सरफेस ट्रेट की एखादं गाणं ऐकलं, बघितलं की छान वाटतं. एखादा पिक्चर, एखादी सिरियल बघितली की छान वाटतं. पण केवळ सहसंबंध असतो, तिथे मूळ स्वभाव असतो असं नाही. एक गाणं आज बघितलं, छान वाटलं, तेच गाणं आणखीन 4 दिवसांनी बघितल्यानंतर तेवढंच छान वाटेल असं नाही. सरफेस ट्रेट, केवळ सहसंबंध. गाणं बघितलं, छान वाटलं, एक पुस्तक वाचलं, छान वाटलं, बस. आणि काही गोष्टी मात्र अशा असतात की त्या सोर्स असतात. डायनामिकच्या जवळपास जाणारं आहे, पण वेगळं पण. हरिओम सर, हरिओम. सरफेस स्ट्रेट मध्ये हरिओम सर, हो, सरफेस स्ट्रेट मध्ये रोज बदलत राहतात का त्यांच्या आवडी, की आज हे आवडलं उद्या दुसरं आवडलं? वरवर बदलतील, खूप काही बदल होईल असं नाही. बर. आवडी निवडी. हो.
म्हणजे एक टेम्पररी चेंज असं म्हणता येईल. मग परत पुन्हा टेम्पररी पूर्ववत स्वभावावर जातात. करेक्ट करेक्ट अगदी बरोबर. पण सर हा तर सरफेस ट्रेट सगळ्यांमध्येच थोडा थोडा असेलच ना मग. कारण हो प्रत्येकच हो गोष्ट काही आपण डेफनी करत नाही, काही गोष्टी अगदी वरवर बरोबर. करतोच. अगदी बरोबर. हे सगळे ट्रेट आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. आपल्या सगळ्यांमध्ये हे ट्रेट आहेतच आहे. ते फक्त वेगवेगळे असतील. इथे जसं म्हटलं की काही जणांचा स्वभावच असा असतो की ते कायम स्पष्टवक्तेपणे बोलतात. काही जणांचा स्वभावच असा असतो की ते कायम बऱ्याचदा एकदम शांत, थंड, रिलॅक्स असतात. आणि काही जणांचा स्वभावच असा असतो की 100 पैकी 95 वेळेस रागानेच ते उत्तर देतात. अगदी क्वचित असं होतं की काहीतरी शांत आहे आणि मग ते बोलतायत. आपल्या सगळ्यांमध्ये हे सगळे ट्रेट्स आहेत. कधी कधी टेम्पररी चेंज म्हणजे हा जो सरफेस ट्रेट आहे तो परिस्थितीनुसारच होतो ना. हो 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 आता इथे जर ही गोष्ट आपण मनाच्या विरोधात जाऊन परिस्थिती तशी आहे म्हणून बळच केली तरी त्याला सरफेस स्टेटस म्हणता येईल ना. अगदी बरोबर अगदी बरोबर. 7वा जो मुद्दा आहे तो म्हणजे सोर्स ट्रेट. म्हणजे युनिटरी पर्सनॅलिटी फॅक्टर्स which are more stable and permanent. चिरस्थायी भाव, कायम स्वरूपाचा जो स्वभाव असतो तो म्हणजे सोर्स. सोर्स म्हणजे काय तर मूळ स्वभाव. आपला मूळ स्वभाव कोणता हे आपल्याला माहिती असतं किंवा माहिती नसतं. समजून घेण्यासाठी एक मार्ग म्हणजे प्रमाणित चाचण्या जर आपण वापरल्या, त्या समजून घेतल्या, त्या चाचण्यांना जर आपण प्रामाणिकपणे उत्तरे दिली तर आपल्याला ते जे चाचण्यांचे रिझल्ट्स असतात ते आपल्याला समजू शकतात. हे होतंय क्लिअर? हो सर, फक्त तुम्ही जे म्हणताय की नाही की प्रत्येकच ट्रेट आपल्यामध्ये थोडाफार असतो. हो तर तसं बाकीच्या ट्रेट बद्दल म्हणजे कॉमन ट्रेट बद्दल असेल, युनिक किंवा ॲबिलिटी ट्रेट बद्दल. पण डायनॅमिक आणि टेम्परामेंट ट्रेट बद्दल असं नाही वाटत की हे प्रत्येकामध्ये असतीलच पण. नाही. टेम्परामेंट म्हणजे मी म्हटलं की तुमची सर्वसाधारण शैली. ती शैली कोणतीही असू शकते. इथे उदाहरण म्हणून हे 2-3 दिलेले आहेत. नाही, जसं तुम्ही म्हटलात ना की हे सगळे ट्रेट आपल्यामध्ये थोडेफार असतात. हो आहे की नाही? पण टेम्परामेंट ट्रेट मध्ये आपण एखाद्या व्यक्तीला असं नॉमिनेट करू शकतो की हा रागीट आहे. जसं तुम्ही दुर्योधनाचं उदाहरण दिलं. हो हो आहे की नाही? पण म्हणजे तो त्याच्यासाठी तो ट्रेट स्पेशल म्हणजे आहे, तो तसाच आहे. तर हो तो म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की सगळे ट्रेट प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात असतात. तर टेम्परामेंट आणि डायनामिक बद्दल तसं वाटत नाही. पण बाकीच्या ट्रेट्स बद्दल वाटू शकतं. म्हणजे कॉमन ट्रेट तर बरोबर. कॉमनच आहे. युनिक ट्रेट पण प्रत्येकाची हो, ईच हो. इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. सो युनिक ट्रेट इज ऑल्सो कन्सिडर. ॲबिलिटी बरोबर. ट्रेट पण प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. जो इंजिनियर आहे तो करेक्ट चित्रकार होणार नाही. चित्रकार आहे तो बरोबर गायक बरोबर. होणार नाही. सांगतो पण हो हो. हां, हां. आता टेम्परामेंट म्हणजे काय तर एक मिनिट मी बोल. 1 मिनिट. हो एकच सर, मिनिट. टेम्परामेंट म्हणजे मला- नेमकं काय तर 1 मिनिट. टेम्परामेंट म्हणजे काय तर आपली भावनिक पद्धत, भावनिक दृष्ट्या व्यक्त होण्याची पद्धत, ती प्रत्येकाची अर्थातच असणारच. स्वभाव सुद्धा आपला अर्थातच हा तसा असणार की अनेकदा आपण कशा पद्धतीनं व्यक्त होतो. काही जण आक्रमकतेनं, काही जण कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिले स्पष्ट वक्ते असतात. कदाचित मग ते नंतर विचार करून की ठीक आहे, निदान ह्या 10 पैकी ह्या 2 परिस्थितीमध्ये आपण थोडं आधी ऐकू आणि मग बोलू. पण इतर 10 पैकी 8 परिस्थितीमध्ये त्यांचं असं असतं की पहिले आपलं म्हणणं स्पष्ट करून एक मोकळं व्हायचं. त्याच्यामुळे टेम्परामेंट ट्रेट सुद्धा हा प्रत्येकामध्ये असतो. प्रत्येकाचं टेम्परामेंट वेगवेगळं आहे. असा मुद्दा आहे तो. अच्छा. ओके. हा. हरिओम सर, सोर्स ट्रेट बद्दल थोडं सांगा ना. हो सांगतो. युनिटरी सोर्स ट्रेट मध्ये आता मोस्ट स्टेबल म्हटल्यानंतर हे संत महात्मे वगैरे असं येईल का त्याच्यात? नाही. सांगतो. सोर्स ट्रेट म्हणजे युनिट
युनिट म्हणजे काय तर एकक, थोडक्यात एखादं प्रमाण, एकक. सोर्स ट्रेट म्हणजे असा मूळ स्वभाव की जो बऱ्याच अंशी दीर्घकाळ कायम स्वरूपासाठी त्या व्यक्तीमध्ये असतो. हा सोर्स ट्रेट टेम्परामेंटच्या जवळ जाणारा आहे. मोर स्टेबल. सत्वरज करेक्ट, करेक्ट, अगदी बरोबर. तुम्ही तसं कोरिलेट करू शकतात त्या एका बॅकग्राऊंडने, योगाच्या दृष्टिकोनातून किंवा इंडियन कॉन्टेक्स्टच्या रेफरन्सनी. सत्व, रज, तम किंवा योगाच्याच स्टुडंटनी एकदा वर्गामध्ये असं डिस्कस केलं होतं की वात, पित्त, कफ दोष आणि व्यक्तिमत्वाची एकूण शैली हे सुद्धा जवळपास जाणार आहे. सात्विकता कसा तो मूळ स्वभाव झाला की ती व्यक्ती सात्विक आहे, ती व्यक्ती राजसिक आहे, ती व्यक्ती तामसिक आहे. तो झाला त्यांचा तो सोर्स ट्रेट. काही जण सात्विक असतात, काही जण राजसिक, मूळ स्वभाव त्यांचा. म्हणजे तसं आपण जसं तुम्ही जसं आता एकदम म्हटलात की प्रत्येक हा ट्रेट प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात असतोच. हो, तसं सत्व रज तमामध्ये पण 2 गुण असतातच, पण एक प्रभावी असतो. करेक्ट. तो जास्त प्रभावी असतो आणि म्हणून त्याला सोर्स ट्रेट असं म्हटलंय. हा, म्हणून त्याला सोर्स ट्रेट म्हणू शकतो आपण. मूळ बरोबर. स्वभाव जो स्थिर आहे, जास्त स्थिर आहे. करेक्ट. सो उद्या इन डिटेल आपण एकच आणखीन ट्रेट नाही, 2 भाग आहेत. आयझॅक बद्दल आणि जी चाचणी पाठवणार आहे ती चाचणी आपल्याला हे 5 घटकांबद्दल सखोलपणे आपल्याला सांगेल. ते उद्या आपण आधी जर उद्या दुपारपर्यंत जर का ही चाचणी तुम्ही आधी सोडवली तर उद्या हे मुद्दे समजून घ्यायला तुम्हाला आणखीन सोपं होईल. ती पाठवतो मी तुम्हाला आज, आणि मराठीतलंच आहे तेही पाठवतो. ठीक आहे. हो सर. ओके ओके, थँक्यू. थँक्यू सर. हरिओम. येस, हरिओम सर. सर हे प्रेझेंटेशन तर द्याल सर? हो हो हो, देतो. थँक्यू आता सर हॅलो, माझा आवाज येतोय का? हो येतोय. हा सर, माझी एक रिक्वेस्ट होती हा. की नेहमीच तुमचं लेक्चर खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही सांगताय. हो. आता पुरती म्हणजे फक्त आम्हाला तो विषय आहे 4 सेमला असं म्हणून नाही, तर खरोखर संग्रही ठेवण्यासारखे असे तुमचे लेक्चर्स आहेत. ही रेकॉर्डिंग तुम्ही जे कोणी होस्ट आहेत त्यांना तुम्ही सांगाल का की त्यांच्याकडून तुमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही शेअर केले तर आम्हाला हवं तेव्हा तुमच्या चॅनलला व्हिजिट करून आम्ही ते व्हिडिओ बघू शकतो आणि इतरांना ज्यांना कुणाला ती माहिती आवश्यक आहे त्यांच्यापर्यंतही ते पोहोचवू शकतो. नक्की. असं होऊ शकलं सर तर खूप, म्हणजे ही खरोखर संग्रही ठेवण्यासारखी माहिती आहे. थँक्यू. खरंच थँक्यू मॅडम, तुम्ही हा फीडबॅक दिला म्हणून. तर मी हा नक्की प्रयत्न करीन. आधीचे सुद्धा जे लेक्चर्स आहेत ते असं कंटिन्यू किंवा रेकॉर्ड करण्याचा किंवा त्यांचं जे काही एकूण कलेक्शन आहे ते एकत्रित असं करण्याचा मी नक्की प्रयत्न करतो आणि तसं कम्युनिकेटही करतो जे सर आहेत त्यांच्याशी. ओके सर, वी आर वेटिंग फॉर इट. हो, थँक्यू. थँक्यू. येस.